नमस्कार. द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडंसं बघूया की 4 जानेवारी 2026ला जी परीक्षा झाली 2025ची कंबाईन ग्रुप बीची आणि 11 जानेवारीला ग्रुप सीची जी परीक्षा झाली 2025चीच, पण 26मध्ये झालेल्या परीक्षा पुढे गेल्यामुळं त्या 4 जानेवारी आणि 11 जानेवारीच्या परीक्षेतील भूगोल या विषयाचे प्रश्न, त्या संदर्भातला आपलं ऑब्झर्वेशन काय आहे, आयोगाची काठिण्य पातळी, पेपरची काठिण्य पातळी होती का, की त्या काठिण्य पातळीवर आम्ही अभ्यासाचे आता पुढे जेव्हा भूगोल करू, आम्ही ट्रॅडिशनल वेळी करायचो, वन लाईनर अपेक्षित होतं, सिंपल अपेक्षित होतं, तसं आम्ही करायचं की आता भूगोलाची नेमकी स्ट्रॅटेजी फार बदलावी लागेल. मला कालच एक विद्यार्थी भेटून गेलेला, त्याचं म्हणणं समजा आता इथून भूगोलाचा अभ्यास कसा करायचा, पण भूगोलात फार बदललाय. काय बदललंय नेमकं, आयोगाच्या एक्सपेक्टेशन किंवा आयोगाने काही अँगल चेंज केले का प्रश्न विचारण्याचे, सो ते थोडंसं निरीक्षण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडूया. जे तुम्ही पण 4 जानेवारीचा पेपर दिला असेल आणि 11 जानेवारीचा पेपर दिला असेल, त्यातलं भूगोल हे 10 प्रश्न, याचं थोडंसं आपण समजून घेऊया आणि त्यातून मग आपली पुढची अभ्यासाची दिशा भूगोलाची कशी असली पाहिजे त्या संदर्भात बोलूया. मग मी इथं थोडंसं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी थोड्या काही गोष्टी आपण मांडूया, त्या इथे मांडतो. त्यातलं एक मी इथं म्हणतोय की कंबाईन तुमची जी काही असेल 2025 बरोबर, ग्रुप इथं असणारा तुमचा बी बरोबर, आणि इथं असणारी तुमची कंबाईन 2025 आपण म्हणूया इथं ग्रुप सी. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी हे आपण दोघांनी दिलेले आहे, तर थोडंसं आपण याला काय करत नेऊया, बघत नेऊया की आयोगाचे जे भूगोलाचे प्रश्न आहे ते आम्हाला काय स्वरूपाने इथं आम्हाला काय करता येईल, बघता येईल, काय स्वरूपाने आम्हाला इथं आयोगाचे प्रश्न सांगता येईल, ते आपण इथं काय करूया, चर्चा करूया. मग आता पहिले मी एक त्याला कॅटेगरी केली आहे की या प्रश्नांकडे बघताना पहिले मी बी बद्दल बोलतो. बीचा पेपर जर घेतला तर आउट ऑफ बॉक्स म्हणजे जे आमचे नेहमीचे काय असतात प्रश्न असतात, असे आउट ऑफ बॉक्स काही प्रश्न आहेत का, तर इथे लक्षात घेऊया. आउट ऑफ बॉक्स त्याच्यामध्ये बट ऑब्वियस 10 प्रश्नांपैकी आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला वेटेज किती आहे, 10 प्रश्नांचं इथे वेटेज आहे, 10 प्रश्नांचं इथेही वेटेज आहे. मग यातला आउट ऑफ बॉक्स काय म्हणू शकतो मी, की आम्हाला अपेक्षित नव्हतं. फॉर एक्झाम्पल तुम्हालाही माहित आहे पाणलोट क्षेत्र कार्यक्रम, बरोबर ना, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम हा प्रश्न शक्यतो चुकला नाही. हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न काय आला, बरोबर आलाय, कारण की तेवढं लॉजिक आपलं डेव्हलप झालं असतं. पण तरी पाणलोट क्षेत्र कार्यक्रम यातलं आणखीन काही थोडंसं खोलात जाऊन त्यांनी उद्दिष्ट विचारलं असतं, त्यामुळे आम्हाला इथे अडचण झाली असती. तर हा एक पॉईंट आपण लक्षात घेऊया. दुसरा यातनं पॉईंट त्यांचा काय होता, तर याच्यातलं महात्मा फुले, बरोबर ना, कृषी विद्यापीठ जे आहे किंवा महाराष्ट्रातील असणारे काय कृषी विद्यापीठ, कृषीच्या संदर्भातला होता विद्यापीठाचा, हा प्रश्न आम्हाला एक्सपेक्ट नव्हता. आता ती कृषी विद्यापीठाची स्थापना मुंबईला झाली होती का 1968 मध्ये, ती मुंबईला होतं. मग त्यानंतर कायदा 1983चा आमचा कृषी विद्यापीठाचा कायदा आहे. पहिले राहुरी जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे मुंबईला स्थापन झालं म्हणून त्याला पहिले, आणि मग ते राहुरीला आलं. त्यानंतर जो कायदा झाला तो 83चा कायदा आहे 1983चा, आणि मग 4 जागचे आपले कृषी विद्यापीठ. हा थोडासा आम्ही वाचले नव्हते कारण की इट्स आउट ऑफ बॉक्स मी त्याला असं म्हणतो. हे 2 प्रश्न मला तिथं वाटतात. दुसरी कॅटेगरी मी याची करतो, हे लक्षात घ्यायचंय, ते म्हणजे विधानात्मक, स्टेटमेंट बेस्ड. विधानात्मक हा खूप जास्त पेपर होता आपला, विधानात्मक क्वेश्चन्स होते, बरोबर ना. आपल्या प्रश्नांचं स्वरूप विधानात्मक होतं, आणि मग ते विधानात्मक प्रश्न म्हटल्यानंतर त्या विधानात्मक प्रश्नांपैकी जर आपण काढलं तर आमच्या 10 पैकी 8 प्रश्न जे भूगोलात नसतात, हे 8 प्रश्न काय होते, विधानात्मक होते. हे एक लक्षात घेऊया. त्याच्यानंतर एक काय होता प्रश्न आमचा, तर एक जोड्या लावाचा होता, जोड्या लावा एक, आणि एक प्रश्न वन लाईनर होता. मी त्याला म्हणतो एक प्रश्न काय होता तुमचा वन लाईनर होता, पण याला डेटा 2014 जिओलॉजी ऑफ नागपूर, ज्याला आपण जिओलॉजी डिपार्टमेंट ऑफ मायनिंग नागपूर, त्याचा डेटानुसार कुठला जिल्हा सर्वात जास्त वगैरे त्या आढळतं, अशा स्वरूपाचा तो काय दिलेला होता, प्रश्न दिलेला होता. मग मी आता याला परत काय करतो, आपण हे सगळं बघत असताना आपण एवढं लक्षात घेऊया की हे सगळं बघत असताना आपल्याला थोड्याशा गोष्टी समजून घ्यायला पाहिजे, बरोबर. त्या कुठल्या, त्या सुद्धा इथं मी थोड्याशा मेन्शन, ज्याने तुम्हाला अंदाज येईल हे काय याचं केलं पाहिजे किंवा कशा स्वरूपाने याला बघितलं पाहिजे. ओके, मग आता याला मी म्हणतो इथं तिसरा प्रकार काय करतोय मी, ह्या 3 प्रकारात मी प्रश्नांना मोड करतो. हा तिसरा प्रकार आहे माझा किचकट. प्रश्न सोपे होते पण किचकट बनवले.
किचकट बनवले कोणी? आयोगाने. आता किचकट म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, कोळसा क्षेत्र विचारलं मग ते कामठी, अंबा नदी आहे, बरोबर ना, की आणखी कुठली नदी आहे, आपल्याला कन्फ्यूज केलं. अंबा नदी खाली आहे की वर आहे. सो लक्षात घ्यायचंय कोळसा किंवा खनिजे, कोळसा किंवा खनिजे याचे प्रश्न आयोगाने स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेले नाही. किंवा पर्जन्याच्या बाबतीत जो प्रश्न विचारला, 4 स्टेटमेंट घ्या. महाराष्ट्रात किंवा विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे पर्जन्य वाढते, किंवा महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना हवा बाष्प काय करते, धरून ठेवते, वगैरे वगैरे वगैरे. सो तो स्टडी कन्सेप्च्युअल आहे आणि थोडे विश्लेषणात्मक स्टेटमेंट त्यांनी तयार केले असं मी म्हणेल. पर्जन्यावरचा प्रश्न, पर्जन्य असे प्रश्न, कोळसा खनिजाचा वगैरे, हा एक विश्लेषणात्मक ऑब्झर्वेशन तुम्हाला इथं दिसून येतं, हे लक्षात घ्यायचं आहे. सो सांगायचं तात्पर्य काय की आमचा भूगोल जो स्ट्रेट फॉरवर्ड होता, भूगोल जो वन लाईनर होता आणि त्याच्यात सोप्या गोष्टी आम्हाला बऱ्याच विचारल्या जायच्या, अशा याच्यात सुद्धा आयोगाने एक पहिला ट्विस्ट काय केला, प्रश्न विधानात्मक काढले. ऑलमोस्ट प्रत्येक प्रश्नांमधले जे विधान आहे हे 1 2 3 4 अ ब क ड किंवा अ ब क असे 3 आहे. त्याच्यात काही भाग किचकट केला जेणेकरून आम्हाला विधाने परत परत वाचावे लागतात, जेणेकरून आमचा भूगोल या विषयाचा मध्येच वेळ जो आम्ही कमी लागायचा आधी, आता तो वेळ जास्त लागला, आणि वेळ जास्त लागला की मग पुढे जे गणित बुद्धिमत्ता आहे ते खेळायला काय लागतो, आपल्याला वेळ कमी उरतो आणि ऑटोमॅटिक मेंटली सायकोलॉजिकली प्रेशर आपल्यावर क्रिएट होतो आणि त्या प्रेशरमध्ये आपल्याला चुका, ज्याला मग सिली मिस्टेक म्हणतो, त्या तिथं होतात आणि आयोगाने त्याच्या स्वरूपात म्हणजे हा पेपर ते आपल्याला करायला लावतो असं मी त्याला म्हणेल. एकदा ग्रुप सीचं 11 जानेवारीचं, बरोबर आहे, 11 जानेवारीचा हा ग्रुप सी चा पेपर काय आहे हे पण बघूया. हा तुमचा 4 जानेवारीचा पेपर होता आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट डिस्कस करूया. आता इथं पण मी म्हणतो आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द बॉक्स काही प्रश्न होते का, तर बघा इथं आउट ऑफ द बॉक्स किती प्रश्न जातील, तर इथं परत परत स्कीम, प्रधानमंत्री, बरोबर ना, मत्स्य योजना याच्यावरचा प्रश्न होता. आम्ही त्याला आउट ऑफ बॉक्स म्हणतोय कारण रेग्युलर भूगोलाचा प्रश्न आम्हाला वाटत नाही, पण भूगोलाचे 10 प्रश्न आले होते. परत गीर गाई क्लोन, गीर गाय तुमचा मग करंट असेल किंवा काय असेल याच्या क्लोनवरचा प्रश्न तो इथे टाकून दिला. त्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण, महाराष्ट्र इलेक्ट्रिक ईव्ही इलेक्ट्रिक व्हेकल धोरण, ते किलोमीटर किती किलोमीटर नंतर ते चार्जिंग स्टेशन पाहिजे ते तिथे विचार झालं. आणि युनायटेड नेशन वर्ल्ड ऑर्गनायझेशनचे 17 गोल ज्याला सस्टेनेबल म्हणतात. आता इथं फायदा काय आहे, याच्यातले या गोष्टी तुमचा करंट बेस्ड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. कुठल्या करंट बेस, बरोबर ना, हा त्यांनी इथं मी म्हणतोय त्याला हा थोडासा, जसा तिकडे विधानात्मक जास्त प्रश्न विचारले 10 पैकी 8 प्रश्न विधानात्मक होते, तसे ग्रुप सी मध्ये 4 प्रश्न ज्यात मला करंटचा, ज्याचं करंट चांगला आहे. बरं आता करंट मध्ये तुम्ही ईव्ही धोरण वाचलंच असेल का, दळणवळणचं, किंवा महाराष्ट्राने काय डिक्लेअर केलं, महाराष्ट्र शासनाचं ईव्ही धोरण काय आहे, महाराष्ट्राचं ईव्ही धोरणामध्ये चार्जिंग स्टेशनचं किलोमीटर काय, आपण कुशाल जी आर आणि या गोष्टी वाचतो, किंवा मग करंट मध्ये हायलाइट झाल्या, किंवा प्रधानमंत्री मत्स्य योजना म्हणजे इथेही त्यांनी कृषीला रिफ्लेक्ट केलं, इथंही कृषी विद्यापीठ या गोष्टी काय केल्या, रिफ्लेक्ट केल्या. हा एक त्यातलं तुम्हाला बेस्ट पॉइंट मला मी म्हणेल तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग मी पुढच्या पॉइंटकडे येतो. अजून यात काय पुढचा पॉइंट असेल तो आपण बघूया. ओके, काय पुढचा पॉइंट आता दुसरा याच्यातला, मग आता याच्यातला म्हणतो तुमचं दुसरं असणारं विधानात्मक, स्टेटमेंट बेस्ड वेळ कन्झ्युमिंग, विधानात्मक असे किती प्रश्न याच्यात त्यांनी दिलेले आहेत. तर याच्यात विधानात्मक प्रश्न फक्त मी म्हणेल 4 आहे. किती आहे इथं, 10 पैकी फक्त किती प्रश्न दिलेले आहे, 4च प्रश्न विधानात्मक केलेले आहे. त्यापैकी परत एक प्रश्न काय आहे तुमचा, जोड्या लावा, आणि उरलेले 5 प्रश्न हे शॉर्ट आहे, म्हणजे लेंथ काय आहे, कमी आहे, बरोबर आहे, किंवा वन लाईनर आहे. पण तिथं ते सुद्धा काही काही प्रश्न किचकट आहे. जसं तरी थंड हवेचं ठिकाण जिल्हा, जोड्या लावा विचारला, तुम्हाला सगळ्यांना उत्तर आलं ते तोरणमाळ वगैरे नंदुरबारमध्ये येतं, ते दुसरीकडे याच्यात नाही, ते चुकीचं असेल. अशा स्वरूपाचं त्यांनी इकडे स्वरूप ठेवलं. आणि लास्ट बट नॉट लिस्ट प्रश्न याच्यातला पण बघा, तिसरा भाग ज्याला मी म्हणतो किचकट काही प्रश्न केले का, किचकट, तर परत ते किचकट प्रश्न त्यांनी कुठं तयार केले हे पण तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. खनिज क्षेत्र, आणि हे खनिज क्षेत्र आयोगाने याच्यात विचारताना काय विचारलंय तुम्हाला, तर गाव विचारलंय. आपल्याला आतापर्यंत काय माहित होतं, समजा लोह खनिज गडचिरोली असेल किंवा भंडारा असेल किंवा गोंदिया असेल किंवा भंडाऱ्यामधलं तुमसर असेल, नागपूरमधलं कदाचित कोराडी असेल,
पण आता त्याने त्यातली गावं विचारण्यात आली, म्हणजे खनिज क्षेत्र याच्यात आणखीन आयोग काय गेला खोलात जाऊन. सौदी सरांच्या पुस्तकात आहे का? तर आहे. पण आपण तिथपर्यंत जात नाही, आपण त्या गावापर्यंत जात नाही. आयोगाने नेमकं तिथे जुळ्यालामध्ये गाव, इथं पण कोळसा खनिज आहे. याच्यात काय केलं आपल्याला थोडंसं जम्बलिंग कन्फ्युजन प्रश्न तयार केला. किंवा वर्धा वैनगंगा विधाने, बरोबर, नद्यांवरची विधाने दिली होती. वर्धा वैनगंगा या नदीवरची, तर वर्धा वैनगंगा त्या पैनगंगाच्या उपनदी दिलेलं विधान चुकीच दिलं. किंवा वर्धा वैनगंगाचा जो संगम आहे तो नैऋत्यला आहे का आग्नेयला आहे? तो ऍक्च्युली आग्नेयला आहे, आयोगाचं स्टेटमेंट नैऋत्यला आहे. किंवा त्यातली असणारी गिरणा नदी एक मध्येच नदी टाकून दिली, जी तापीची उपनदी आहे, ती म्हणून तुम्ही गोदावरीच्या याच्यात आणली. मग आता होतं काय, आपल्याला फॅक्ट्स माहिती आहे, आपली इन्फॉर्मेशन पक्की आहे, पण कन्फ्यूज खूप वेळा करतं ते वाक्य. त्यामुळे वाक्य वारंवार वाचावी लागतात आणि हा तुमचा आयोग काय करतं, टाइम कन्झ्युम करतं. जो भूगोल या स्ट्रेट फॉरवर्ड विषयात ज्यात आम्हाला एकदम सोपं होतं, आम्ही सिम्पली जायचो, तो हा चेंज हा महत्वाचा या 2 परीक्षेत आपल्याला दिसतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग मी म्हणेल या ऑब्झर्वेशन वरनं, या ग्रुप बी आणि सी हे जे आम्ही काही ऑब्झर्वेशन तयार केलेलं आहे, या ऑब्झर्वेशन वरनं आम्हाला पहिलं काय लक्षात ठेवू शकते, जी काय आम्हाला पुढची, त्याला मी म्हणतो स्टडी डायरेक्शन आमची असली पाहिजे. आता इथून आम्ही भूगोल प्रीला सुद्धा आणि मेन्सला सुद्धा जे काही आम्ही वाचतोय, त्याच्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला काही करून थोडंसं पेपर चाळणे गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा रीडिंग स्पीड हा काय करणार आहे, मॅटर करणार आहे. ओके, ते वाचतानाच तुम्हाला इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह वाचायचं आहे आणि एकदम थरोली आणि थरोली न वाचता कॉम्प्रिहेन्सिव्ह तुम्हाला समजलं पाहिजे, क्लिक झालं पाहिजे का. आता गिरणा संबंध तापीचा लगेच चूक केली पाहिजे. वर्धा वैनगंगा, वर्धा पैनगंगा, नद्या पैनगंगेच्या आहे, प्रश्न वैनगंगेचा दिलेला आहे, लगेच तिथं वाक्य काय केलं पाहिजे, चूक केलं पाहिजे लगेच ऑप्शन मध्ये. सो थोडा हा स्पीडअप तुम्हाला काय करावं लागेल, एक डेव्हलप करणं गरजेचं आहे. मग आता मी टॉपिक विषय बघतो, काय टॉपिक्स आम्हाला आयोगाने ऍड करायचे. आमच्या ट्रॅडिशनल टॉपिक व्यतिरिक्त नवीन काही टॉपिक आहे ते एक लक्षात घ्यायचं आहे. हे जे तुमचे ऍडिशनल टॉपिक किंवा याच्यात आयोगाने जी काही ऍडिशनल करून ठेवली आपल्या टॉपिकची, ती लक्षात घ्यायचं. कृषी हे महत्वाचं आहे. मग कृषी, त्याच्या संदर्भातील योजना, कृषी संदर्भातील महाराष्ट्र, बरोबर आहे, त्याच्या संदर्भातले काही, मग ते कृषी त्यातले पशु असो, सिंचन असो, असं हे महत्वाचं आयोगाने काय केलंय याच्यात हे केलंय. त्याच्यानंतर दळणवळण, दळणवळण बाबतीत काही महाराष्ट्राची धोरणे आणि जे काही अपडेट असेल, बरोबर आहे, हे सुद्धा आम्हाला काय करावं लागेल, ऍडिशन म्हणून बघून जावं लागेल. आणि तिसरं खनिजे, हे या याच्यावर दिसतं, खनिजे फक्त जिल्हा न करता किंवा एखादं राज्य न करता तिथला असणारा तालुका पण करायचा आणि तिथलं असणारं एखादं ठिकाण किंवा गाव इथपर्यंत आयोगाला खाली यावं लागेल. फक्त खनिजांवरनं आपण हे लक्षात घेऊया, आम्हाला वनांच्या बाबतीत वने, बरोबर आहे, मृदा आणि पिके ही सुद्धा आम्हाला थोडंसं, गाव कुठलं प्रसिद्ध आहे कुठल्या मृदेसाठी, वन कुठल्या भागात कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात जास्त आहे का, तर हा सुद्धा बायफर्केशन करू शकतात. हा मी एक भाग म्हणेल. आणि याच्या व्यतिरिक्त मला इथं वाटते की तुम्ही लोकसंख्या हा सुद्धा आयोगाने, सर्वात अधिक लोकसंख्येचा तालुका कुठला, असंही आयोगाचा डेटा कुठे आहे, महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असते त्याच्यात काय असतो, तो डेटा तिथे असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. मग त्याच्यावरनं असे प्रश्न तयार होतात. किंवा पहिले 5 आणि शेवटचे 5 असे जिल्हे न विचारता जी काही मधले जिल्हे आहे यालाही थोडंसं ऑब्झर्व करून ठेवावं लागेल. म्हणजे आयोगाचा पेपर एकदम किती ट्विस्ट झाला तरी आपल्याला ते ट्विस्ट होणार नाही. आणि खनिजांसाठी आयोगाने हिंट दिले, मागच्या एका परिषद पण झाले, 2014चा जो डेटा आहे खनिजांचा महाराष्ट्र नागपूर इथला, बरोबर ना, त्याला आम्ही डायरेक्टोरेट ऑफ द मायनिंग, जिओलॉजी मायनिंग डेटा नागपूर असं म्हणतोय. त्याच्यात महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे, प्रमुख क्षेत्र खनिजांचं, तो डेटा थोडा एक्स्ट्रा पीडीएफ वाटल्यास मी टेलिग्रामवर शेअर करेल, तो तुम्हाला एक्सप्लोर करावं लागेल. सो एकूण अशा प्रकारे आम्हाला भूगोल ग्रुप बी आणि ग्रुप सी, जो आता ग्रुप बी चा पेपर तुलनेने काठिण्य पातळी अधिक होती सीच्या तुलनेने बीची, कारण विधानात्मक होतं, पण तिथं एका साईडला बुद्धिमत्ता सोपं केलं बी मध्ये, सी मध्ये गणित बुद्धिमत्ता सोपंच होतं, ते असं मुलं म्हणतात तुमचं जे आहे, आणि सायन्स दोन्हीकडे अपेक्षेपेक्षा सोपं होतं. तर तिथं थोडं आयोगाचं बॅलन्स झालं वाटतं. पण आमचा हातचा विषय भूगोल होता, मग त्याच्यातलं आम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की आता ट्रेडिशनल तर टॉपिक असं नाही सर, मग आता मी ट्रेडिशनल टॉपिक करू नये का, मी आता जे काही पठार मठार शिखर वगैरे सोडून देऊ का, नाही, ते करावेच लागणार आहे, ट्रेडिशनल टॉपिक करावं लागेल. पण आयोगाने हिंट आपल्याला दिली आहे
की थोडी कृषी, दळणवळण, खनिजे, वने याच्यातला आयोग डेटा स्वरूपात प्रश्न विचारू शकते. ही आपल्या अभ्यासाची आता पुढची दिशा पाहिजे भूगोलाची. म्हणून हे पहिलं 4 जानेवारी 11 रोजीच्या पेपरवरनं आपल्याला इथं पहिले प्राथमिक ज्याला आपण म्हणतो निरीक्षण आहे किंवा आम्हाला जे दिसतं अनालिसिस केल्यानंतर हे समजलं पाहिजे, कारण याच्यावर आपल्या अभ्यासाची आयोगाची पुढच्या अभ्यासाची दिशा कशी असली पाहिजे भूगोलाची हे समजणं गरजेचं आहे. सो आय होप तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. काही असेल तर तुम्ही आपल्या नंबरवर तुम्ही कॉल करून प्रश्न विचारू शकता. फक्त 2026च्या दृष्टीने आपली नवीन बॅच कंबाईनची जी 8 महिन्याची 27 जानेवारीपासून चालू होते ती बॅच इकॉनॉमी या विषयापासून स्टार्ट होते. गजानन बस्के सर ती बॅच स्टार्ट केली आणि मग त्या बॅचमध्ये माझं भूगोल स्टार्ट होईल. अशी ती बॅच आपली स्टार्ट होईल. रोज सकाळी 8:30 ते 12:30 असं या बॅचचं काय असेल टायमिंग असेल. आता या सगळ्या शिक्षकांना तुम्ही बघताय आपले युट्यूबवर शिक्षक शिकवतच आहे, पण याच सगळ्या शिक्षकांचे एक एक जे काही प्राथमिक निरीक्षण आहेत, ऑब्झर्वेशन अँड आउटकम काय आहे प्रत्येक विषयाचं 4 जानेवारी 11 जानेवारीचे याचे व्हिडिओ सुद्धा तुमच्या समोर येतील, जेणेकरून त्या विषयाचे व्याप्ती वाढली का, आयोगाचा काय त्या विषयात बदल आहे का हे सुद्धा आपल्याला कळवायला मदत होईल. थँक्यू सो मच. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.